नंदिनी कंस पर कोमली छपंस पर जय शिवराज है। नमः ओम सोमाय स्वाहा इदं सोमाय नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा स्वाहा जपा कुसुम संकाशं काशपे मदितं तमोरि सर्व पापग्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम् ओम सूर्याय नमः स्वाहा दधि शंखतुषाराभं शिरोधानो संभवं नमामि शशिनं सौम्यं शम्भर्मकुलभूषणम् ओम सोमाय नमः स्वाहा धन्यगर्भ संभूतं विद्युत्कान्ति समप्रभं कुमारं सत्यहस्तं च मंगलं प्रणमाम्यहम् ओम भीमाय नमः स्वाहा प्रियं कलिकाशामृतेन प्रतिबुधं सौम्यं सौम्य गुणपेतं तं बुधं प्रणमाम्यहं बुधाय नमः स्वाहा देवानांचे ऋषीनांचे गुरुकांचं सन्निभं बुद्धिभूतं तुलोकेशं तं नमामि बृहस्पतिं ओम बृहस्पते नमः स्वाहा हेमकुंडं नालाभं दैत्यानां परं गुरुं सर्वशास्त्र प्रोक्तारो भार्गव प्रणमाम्यहम् ओम शुक्राय नमः स्वाहा नीलांजन समाभासं रविपुत्रं हिमागजं छायामार्तंड संभूतं तं नमामि शनेश्वरम् ओम शनेश्वराय नमः स्वाहा अर्धकायं महावीरं चंद्रादित्य गुणधरं सिंहगर्भ संभूतं तं राव प्रणमाम्यं रावे नमः स्वाहा पलाशंकाशं तारकाग्रह मस्तकं रौद्रं रुद्रात्मकं घोरं तं केतु प्रणमाम्यं केतवे नमः स्वाहा ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्पवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनान् मुक्तिर्मोक्षे मामृतात् स्वाहा ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय तन्नो रुद्र प्रचोदयात् स्वाहा ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् स्वाहा ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् स्वाहा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते श्री कुलस्वामिनी नमः स्वाहा ओम भो स्वाहा इदं अग्ने नमः ओम भो स्वाहा इदं वायवे नमः ओम स्वस्वाहा इदं सूर्याय नमः आहुति देना ओम स्वाहा इदं अग्निवारुभ्याय नमः ओम स्वाहा इदं अग्निवारुभ्याय नमः ओम स्वाहा इदं अग्नेशय नमः ओम स्वाहा सर्वकेवेच नमः ओम स्वाहा इदं वरुणादित्ये च नमः ओम प्रजापते स्वाहा इदं प्रजापते नमः ओम स्वाहा अग्ने नमः आता चमचा याच्यात ठेवून द्या फक्त चमचा ठेवा आता वाटी उजव्या हातात घ्या आता माझा मंत्र सोबत पूर्ण तूप असं गोलाकार पद्धतीने पूर्ण हानामध्ये टाकून द्यायचं स्वा म्हटल्यावर सर्व तूप ओतून द्यायचं ओम वसोः करा ओम वसोः पवित्रमासी शतधारम् वसोः पवित्रमासी सहस्रधारणम् देवसत्वा पुनातु वसो पवित्रेण शतधारेण सुखा कामदुषाः स्वाहा दहमामध्ये टाकून चला हे घ्या ओटुमली ठेव या लाया घ्या गाठ सोडा त्याची चला उभे राहा आता दोघांनी अग्निभोवती 7 फेरे मारायचे चला त्याला प्रत्येक फेरीला त्यांच्या ओंजळीमध्ये थोड्या लाया द्यायचा नाही त्यांच्या हातात द्यायचा तिकडून त्यांच्या मागून उभा राहिला तरी चालेल इथेच उभा राहायचं तो इथं उभा राहायचा इथेच उभा राहायचं बाकी काहीच करायचं हाताची ओंजळ करा अग्नीवर तुझ्या हात त्यांच्या हातावर असे उतरते ठेवायचे आता थोड्या लायात वधू मुलीच्या ओंजळीत टाकायच्या तुम्ही दोघांनी त्या अग्नीमध्ये सोडायच्या ओम भगाय स्वाहा टाकून द्या सोडून ओम भगाय स्वाहा इदं भगाय नमः द्या टाकून चला तिचा हातात हात घ्या उजवा अग्निभोवती एकूण 7 फेरे मारायचे ओम हरि ओम आनाम भद्राः सुमतिरेजो यतां देवाना गुरयंजिन्वमसे हुमहे वयम् भूकानुजताः वेदसा मसृदे रक्षिता पायुर्दब्धाः स्वस्ते स्वस्ति न इंद्रो वृतस्रवाः स्वस्ति न पूका विश्ववेदाः
स्वस्ति नस्तारक्षरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्ददातु बृहदश्वा मरुतः प्रश्निमातरः शुभं जावानो विदथे कुजगमयः अग्निदेवा मानवासुरचक्षुषो विश्वेनो देवा अवसागमन्य. आता 4 झाल्या. 5व्या 6व्या 7व्या फेरीला तू पुढे राहायचा. आता ते मागे राहतील. आता जा तिकडून. पुन्हा तिचा हात. हा फिर फिर घे. परत त्यांचा डावाने उजवा. ओम भद्रं कर्णेभि चालत राहा. ओम भद्रं कर्णेभि शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाशभिजत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुवागु स्वस्तनो दीर्घक्षेमहि देवहितं जदायु शतमिन्नो शरदो अन्तिदेवा जत्रा नशचक्रा जरसन्तनो नाम पुत्रासो जत्र पितरो भवन्ति मानो मध्यारिगता युगन्तुः. ओमादितिर्दूरतिथिरन्तरिक्षमदितिर्माता स्वपिता सपुत्राः विश्वे देवा अदितिः पञ्चजना अदितिर्जातमदितिर्जनित्वं माद्य. ओम भगाय स्वाहा इदं भगाय नमः. 6 झाले. आता शेवटची. ओम सप्तासा परिदर्शी सप्त समिदा कृताः देवा जज्जनं तन्वना अबंदरं पशुम. आता दोघांनी लक्ष पूर्वक. आता आपल्याला तिथे सप्तपदी करायची. सप्तपदी म्हणजे काय असते? 7 वचनं असतात. हा म्हणजे थोडक्यात एक वेळ लग्न करणं सोपं, पण लग्नानंतर जबाबदाऱ्या पार पाडणं फार अवघड असतं. आता तुम्हाला दोघांना लग्नानंतर काय जबाबदाऱ्या पार पाडावं लागेल ते मी सप्तपदीद्वारे सांगेल आणि तुम्हाला दोघांना विचारेल तुम्हाला मंजूर आहे का. मंजूर असेल तर हो म्हणायचं, मंजूर नसेल तर नाही म्हणायचं. एकूण 7 सुपाऱ्या आहे. 7 सुपाऱ्याचे 7 मंत्र आहे. त्याचे 7 अर्थ आहे. तुझे 7 वचन आहे, तुमचे पण 7 वचन आहे. दोघांना मी वचन समजून सांगेल आणि विचारेल नंतर तुम्हाला मंजूर आहे का. हा चला या तुम्ही तिकडून या दोघांनी. चला मुलीकडच्या सुवासनी मुलाकडच्या. चला फुलाच्या प्लेटा हातात घ्या. चला मुलीकडच्या मुलाकडच्या सुवासनी. काढून घ्या. मुली चप्पल काढ. मुली तू इकडे व्हिडिओ आम्हाला एस्टिमेट करता का जेवण ना तर काही बी बोलता मला अंडर एस्टिमेट कर. तुम्हाला बोल रेडी स्माइल द्यायची. दादाकडे बघा. दोघांकडे बघा. तू पण ये ना. ठीक आहे तुम्ही या खाली. दोघांनी चला फुलाच्या प्लेटा हातात घ्या. आता तुम्ही दोन्ही बोटांनी त्याचा गंध लावा, अक्षत लावा आणि कान पिळण्याची दक्षिणा द्या. आता ऑनलाईन करून द्या. आज त्यांचा मान आहे, द्यावाच लागेल त्यांना. तू आता हक्काने मागून घे. किती हा चान्स परत तुला येणार नाही. तू एकांवर खुश आहे का. हा तुम्ही ठरवा आता.
त्या बाजूने ये. मयंक पतू त्या बाजून जाईल. थोडं पाठी लावून घेऊ आपण नाही गुरुजी ऐका ना तुमचा हार हार फुलाचा ते आठ टाका ते गाठ बांधून द्या ना एखादी. त्यापेक्षा काढून टाकले तरी चालेल ना त्याचं काम संपलंय काढून द्या. काढून टाकले तरी चालेल काढून ठेवून द्या त्याचं काम संपलं आता चला करायची सुरुवात चला दोघं हातात हात घ्या तिचा गायत्री तुझा उजव्या पायाचा अंगठा पहिल्या सुपारीला टच कर स्पर्श कर हात धरा ना गायत्री. आता तुला पहिला सुपारीचा मंत्र सांगतो दोघांनी आता शेवटपर्यंत लक्ष माझ्याकडे ठेवायचंय पहिला मंत्र आहे औ एकपदी भव सामान्युर्वाता भव पुत्रांविंदे भवस्तु संतु जरष्ट हा पहिला मंत्र त्याचा अर्थ तुम्हाला दोघांना समजून सांगतो हे सौभाग्य कांक्षिणी आज तुझ्या भाग्याची सुरुवात होत आहे कालचा अल्लडपणा विसरून नव्या जबाबदारीचे हे पहिले पाऊल उचलताना हा शुभ दिन मनात जन्मभर घोळत राहणार आहे हे वधू तू माझ्या बरोबर एक पावले चालली तेव्हा तुझे माझे सख्य झाले म्हणून तू मला अन्न देणारी अन्नपूर्णा हो व तू माझा अनुकूल वाग हा पहिल्या मंत्राचा अर्थ आता पहिलं वचन लक्षपूर्वक आहे मी तुला विचारणार आहे मंजूर आहे का मी माझे जीवन पतीशी जोडून नव्या जीवनाची सुरुवात करीत आहे मी खऱ्या अर्थाने त्यांची अर्धांगिनी बनवून राहील आजपासून तू त्यांची अर्धांगिनी बनवून राहायचं मंजूर आहे तुला ओके आता तुमचं पहिलं वचन मी आजपासून माझ्या धर्मपत्नीला समजून तिच्या सोबत नवीन जीवनाची सुरुवात करीत आहे माझ्या शरीराचा एक भाग समजून मी तिचे रक्षण करील तुम्हाला कायम तिचं रक्षण करावं लागेल मंजूर आहे ओके चला उजव्या पायाच्या अंगठ्याने सुपारी लोट चला फुलाच्या पाकळ्या टाका टाका वरती फेका असा चला चालत या सुपारी लोटायची लगेच दुसऱ्या सुपारी पर्यंत यायचंय त्यांच्या डोक्याच्या वरून फुलं यायला पाहिजे वरतून यायला पाहिजे वरतून त्यांच्या हातात फुलं आहे ना ज्यांच्या समोर आहे ना त्यांच्या तिथले सगळे संपवा आणि जास्त वरती फेका असं वरती टाका जेवढं वरती फेकता येईल अंगावर नका फेकू डायरेक्ट वर डोक्यावर असं ओके आता दुसरा मंत्र औ ऊर्जे द्विपदा भव सामान्युर्वाता भव पुत्रांविंदे वस्तु संतु जरष्ट हा दुसरा मंत्र त्याचा अर्थ हे रमणी हे तुझे दुसरे पाऊल सहनशीलतेचे आहे संसारातील तुझे रम्य सोनेरे स्वप्ने साकार होत असताना कुठे विनसले खटकले तरी सहनशीलतेच्या गुणाची जोपासना करून कुटुंबातील आनंद टिकवण्याचा प्रयत्न तू केला पाहिजेस हे वधू तू माझ्या बरोबर 2 पावले चाललीस म्हणून तू माझे बळ वाढवणारी हो गायत्री लक्ष आहे का तुझं बळ वाढवणारी हो म्हणजे त्यांच्या पाठीशी उभं राहायचं कायम हा आता तुझं दुसरं वचन मी पतीच्या कुटुंबातील सर्वांना एका शरीराचे भाग मानून सर्वांशी आदराने वागेल गोड बोलेल व त्यांची प्रेमपूर्वक सेवा करेल सगळ्यांशी गोड बोलायचं आणि सगळ्यांची सेवा करायची हा मंजूर आहे तुला ओके आता तुषारराव तुमचं दुसरं वचन मी अतिशय प्रसन्नतापूर्वक माझ्या धर्मपत्नीस गृहलक्ष्मीचा महान अधिकार देत आहे जीवनात महत्वाचे निर्णय घेताना मी तिच्या मतांचा अवश्य विचार करेल याचा अर्थ आजपासून कुठलेही निर्णय एकट्याने घ्यायचे नाही त्याच्यात तिचंही मत जाणून घ्यायचं मग कुठला निर्णय घ्यायचा हा तिच्या पश्चात कुठलाही निर्णय घ्यायचा नाही नवीन घर घ्यायचं असेल तरी तिला विचारून घ्यायचं चला मंजूर आहे तुम्हाला ओके चला फुलाच्या पाकळ्या टाका सुपारी लोट काहीतरी सुपारी लोटायची आता तू तिसऱ्या सुपारी पर्यंत यायचंय आता तिसरं वचन राज स्वभाय त्रिपदी भव सामान्युराता भव पुत्रांविंदे वंशु संतु जरष्ट हा तिसरा मंत्र
गायत्री तिसरा मंत्राचा अर्थ ऐकायचा आहे. हे भाग्यलक्ष्मी, श्री जीवनाचा इतिहास तुला ठाऊक आहे ना. तिने स्वतःसाठी कधीच काही मागितले नाही, पतीला देवा समान मानले. याच आनंदाने व अभिमानाने तुला तिसरे पाऊल उचलायचे आहे. हे वधू, तू माझ्या बरोबर 3 पावले चाललीस म्हणून तू माझे धन वाढवणारी हो. धन वाढवणारी हो म्हणजे लग्नानंतर तू जॉब करू शकते, पण त्यांची परवानगी असेल तर. पहिले त्यांची परमिशन घ्यायची. आता तुझं तिसरं वचन, मी आळस सोडून परिश्रमाने गृह कार्य करील. पतीची प्रगती व जीवन विकास यासाठी पूर्ण मदत करील. त्यांच्या प्रगतीमध्ये आणि त्यांच्या विकासामध्ये कायम तू त्यांच्या पाठीशी उभं राहायचंय. मंजूर आहे तुला गायत्री? ओके. आता तुमचं तिसरं वचन, मी माझ्या धर्मपत्नीचे रूप, आरोग्य, स्वभावातील गुण दोष इत्यादी गोष्ट लक्षात ठेवून असंतुष्ट होणार नाही. प्रेमपूर्वक त्या सुधारण्याचा प्रयत्न करेल अथवा त्या सहन करून तिच्याबद्दल आत्मीयता बाळगेन. मंजूर आहे तुम्हाला? ओके. चला लोटा फुलाच्या पाकळ्या टाका. डायरेक्ट डोक्यावर नका टाकू. मोकळे झाले पाहिजे फुलं. मोकळे वरती फेका ना, जेवढं वरती फेक. आता चौथं वचन, गायत्री चौथा मंत्र ऐकतो. ओम आयो भवाय चतुष्पदे भव सामान्यव्रता भव पुत्रांनिंदे वस्तु संतु जरष्ट. चौथा मंत्र. आता त्याचा अर्थ ऐकायचा आहे. हे स्वामिनी, तुझा सहप्रवासी तुझा नुसता पती नाही तर सोबती सुद्धा आहे. हे सोबत तुम्ही एकमेकांना द्यायचे म्हणून तुला हळू सांगावसे वाटते की पुरुष फार लबाड असतात. हे लक्षात ठेवून हे चौथे पाऊल उचलायचं. हे वधू, तू माझ्या बरोबर 4 पावले चाललीस म्हणून तू मला भव्य करणारी हो. हे चौथा मंत्राचा अर्थ. आता तुझं चौथं वचन ऐक. मी पतिव्रता धर्माचे पालन करीन, त्यांच्या सूचनाचे विना विलंब पालन करीन, त्यांच्याबद्दल श्रद्धा बाळगीन, कपट अथवा दुष्टपणा करणार नाही. व त्यांना थोडं बंद करायला लावणार म्युझिक थोड्या वेळ. आजपासून कुठलाही दुष्टपणा करायचा नाही. आता तू मंजूर आहे तुला? आता तुमचं चौथं वचन, मी माझ्या धर्मपत्नीचा मित्र बनून तिला स्नेह देत राहील व या वचनाचे सत्यपूर्वक पालन करीन राहील. आता म्हणजे पती नंतर पण पहिले मित्र म्हणून तिची साथ द्यायची काय. मंजूर आहे? ओके. चला सुपारी लोटा, फुलाच्या पाकळ्या टाका. थोड्या वेळ म्युझिक ते बंद करायला लावा ना. आता 5वा मंत्र, अ प्रजाभ्य पंचपदी भव सामान्यव्रता भव पुत्रांनिंदे विंदावये संतु जरष्ट. आता 5व्या मंत्राचा अर्थ, तुझा पती म्हणजे सारा संसार असेल न मानता इतरांनाही आपण हवे आहोत. हे लक्षात ठेव. या परीक्षेच्या क्षणी सर्व प्रश्नांची बिनचूक उत्तरे देण्याचा आत्मविश्वास हे 5वे पाऊल उचलताना बाळगला पाहिजे. हे वधू, तू माझ्या बरोबर 5 पावले चाललीस म्हणून तू मला संतती वाढवणारी हो. हा 5व्या मंत्राचा अर्थ. आता 5वं वचन खूप महत्वाचं बरं का गायत्री, विचारपूर्वक हो मन. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. मी सेवा, स्वच्छता, प्रसन्नता देणारी होऊन मधुर भाषणे होईल, ईर्ष्या, पुढेपणा यापासून दूर राहील. याचा अर्थ तुला उद्यापासून रोज पहाटे 5 वाजता उठावं लागेल आणि घराची साफसफाई करावं लागेल. मंजूर असेल तर हो मन. का 6चा अलार्म लावायचा? 1 तास मी माझ्याकडून तुला वाढवून देतो, पण 6 वाजता उठावं तर. सडा रांगोळी करायची रोज. आता तुमचं मंजूर आहे ना? ओके. आता तुमचं 5वं वचन, पत्नीसाठी ज्याप्रमाणे पतिव्रता धर्माच्या मर्यादा सांगितल्या आहे त्याप्रमाणे मी स्वतः पत्नीव्रत धर्माचे पालन करेन. मंजूर आहे? ओके. चला लोटा, फुलाच्या पाकळ्या टाका. आता 6वा मंत्राचा अर्थ पण तुझ्यासाठी खूप महत्वाचा. षटपदी भव सामान्यव्रता भव पुत्रांनिंदे वस्तु संतु जरष्ट. त्याचा अर्थ आता तो मनापासून नाही. हे संसारी स्त्रिये, सुखाच्या संसारात विहार करताना तुला मोहाचा क्षण आवरून धरला पाहिजे, कारण तुझ्या बरोबरीचे नंदा दीर आहेत. हे 6वे पाऊल उचलताना पतीच्या जबाबदारीचा अर्धा वाटा तू उचलला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ यांचे भाऊ आणि यांचे बहीण आजपर्यंत यांचीच जबाबदारी होती, आता यांच्या जबाबदारीचा अर्धा वाटा तुझ्या खांद्यावर घ्यायचा आहे.
माहेरी आल्यावर तिचा चांगला पाहुणचार करायचा. ननंद जेव्हा माहेरी येताना हसत येते तेव्हा ती तिच्या सासरी जाताना पण हसतमुखच गेली पाहिजे, असा पाहुणचार करायचा नंदेचा. आणि दिराला म्हणजे यांच्या भावाला रोज विचारायचं काही खाल्लं का, काही पिल्लं का, त्यांचीही विचारपूस करायची. आता सहावं वचन पण एकदम महत्वाचे. मी मितेबाई व आवाजवी खर्च न करणारे होईल व गृहस्थ धर्माचे योग्य पालन करेल. याचा अर्थ यांनी तुला 2000 रुपये घर खर्चाला दिले पाकिट मनी म्हणून, आणि त्यांनी सांगितले 1000 रुपये खर्च कर आणि 1000 रुपये सेव्हिंग कर. तर तू तसं नाही करायचं, फक्त 500 रुपये खर्च करायचे आणि 1500 रुपये सेव्हिंग करायचे. म्हणजे आजपासून जास्त पैसा खर्च करायचे नाही, पैशाची बचत करायची. करशील ना? सांगा बरं का मला. आता तुमचं सहावं वचन. मी प्रपंच चालवताना धर्मपत्नीस प्राधान्य देईल. प्रपंचातील जमा खर्चाचा क्रम पत्नीच्या संमतीने ठरवून गृह स्वच्छित दिनचर्या अवलंबेल. याचा अर्थ रोजच्या पैशाचा हिशोब तिला द्यायचा आजपासून. आज किती कमवले, किती खर्च केले, किती बॅलन्स केले, तिला सर्व हिशोब द्यायचा. ते आजपासून तुमच्या अर्धांगिनी. आणि मोबाईल फोन पे असेल तर सर्व एंट्री दिसतात त्याच्यावर. आता ट्रान्झॅक्शन. आता सातवं वचन. अहो सका सप्तपदी भव सामान्यव्रता भव पुत्रांनी वस्तू संत जरष्ट. आता सातव्या मंत्राचा अर्थ. हे मातृदेवते, तुझ्या स्त्रीत्वाची सांगता होण्याची वेळ आता समीप आली आहे. अशा वेळी जीवनातले हे 7वे पाऊल उचलताना त्या संसार वेलीवरील फुलात सौंदर्य, सुगंध, माधुर्य ओतण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. हे वधू, तू माझ्या बरोबर इतका वेळ 7 पावले चाललीस म्हणून तुझे माझे 7 दिन सख्य दूर झाले. आता आपण एका दिलाने, एका विचाराने राहू. आता तुझं 7वं वचन. मी पती देव स्वरूप मानून सर्व मतभेद विसरून जीवनभर त्यांची सेवा करीन. त्यांचा कधीही अपमान करणार नाही. माझ्या पत्नीला ज्या व्यक्ती पूज्य आहेत, ज्या व्यक्ती आदरणीय वाटतात व ज्यांच्याबद्दल नितांत श्रद्धा आहे त्या सर्वांची मी सदैव सेवा करीन. माझ्या कुटुंबातील व्यक्तींना सुसंस्काराने व सद्भावनाने बांधून ठेवण्याचे कौशल्य अंगी बांधण्याचा प्रयत्न करीन. आता 7वं वचन तुमच्यासाठी महत्वाचं आहे. जसे 2 तिच्या महत्वाचे होतं, 7वं तुमच्यासाठी महत्वाचं. व्हेरी इम्पॉर्टंट. मी धर्मपत्नीचे सुख, शांती, प्रगती, सुरक्षा यांची व्यवस्था करण्यासाठी माझी शक्ती व साधने यांचा प्रामाणिकपणे वापर करेन. मी माझ्या बाजूने गोड बोलून श्रेष्ठ वर्तन करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. मतभेद व चुकांची सुधारणा शांततेने करेन. इतरांच्या समोर अपमानित करणार नाही. पत्नी असमर्थ असेल अथवा आपले कर्तव्य पालन करत नसेल तरीही मी तिला सहकार्य करण्यात अथवा माझ्या कर्तव्यात मी कणभरही कमी पडणार नाही. याचा अर्थ तिच्या हातून काही चूक झाली तर सगळ्यांदेखत तिच्यावर ओरडायचं नाही, तिला बोलायचं नाही. तिला बाजूला शेजारी बेडरूम मध्ये घेऊन जायचं आणि मग सांगायचं काय चुकलं, पण सगळ्यांदेखत तिचा अपमान करायचा नाही. मंजूर आहे? ओके. आता शास्त्राने किती वचन सांगितले? हे शास्त्राचे 7 वचन झाले. आता मी माझे स्वतःचे 7 वचन 5 मिनिटात सांगतो. पहिलं वचन. मी अनेक पुण्याच्या कर्माने या जगात आपली सौभाग्यवती झाली. तुम्ही माझे स्वामी झालात. मी